आपला क्रिकेटचा सीझन आहे, क्रिकेटचा या ठिकाणी हा महासंग्राम. त्यामुळे इथं क्रिकेटचे सॉन्ग आपण लावाल तेवढे चांगलं प्रेक्षक वर्गाला, कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये पहा आम्ही अनेक दिवस आता बॅक टू बॅक समालोचन करतो. दिवसभर एवढं ऊन असतं मित्रांनो, कारण की मैदानावरती उभं राहायची शक्ती नसते प्रेक्षकांमध्ये. संध्याकाळचं सत्र जसं चालू होईल लगेच आपण जर विचार केला तर अगदी चारी बाजू कचाकच भरल्या जातील प्रेक्षकांच्या वतीनं, आणि प्रेक्षक वर्ग हा स्पर्धेचा मायबाप असतो. पहा मित्रांनो, यावेळी पहा आल्या आल्या दाखवली शुभम नाईकची पॉवर, पेटवली आग, फेकून दिला सरळ वाईडिश लॉंग ऑफला, आणि बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे येतोय. शानदार स्ट्रोक. दादा हंबी यांच्याकडनं या षटकारासाठी शुभम नाईक साठी 500 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी आलेलं. आणि त्याच्यानंतर पहा, जर सामना हा जिंकला तर इथनं संपूर्ण स्क्वॉड साठी मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग टीमला तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. पहा अगदी जबरदस्त. पहा मित्रांनो, अशी खंबीर साथ अगदी संघ मालकाची पाहिजे, आणि ती साथ इथनं सिद्धेश जाता देतो. यावेळी पहा चेंडू देखील कव्हर पॉइंटला, बॉल निघून चालला आउट ऑफ दी पार. लगातारचा अजून एक बिग स्ट्रोक, बॉल सीमा रेषा पलीकडे. अजून एकदा 500 रुपयाचा मानकरी ठरतो शुभम नाईक. नाही कमी, कारण की पहिल्या मॅच मध्ये 50 धावांची बहादरपारी करत असताना या मॅच मध्ये देखील लगातारचे दोन बॉल मध्ये वैयक्तिक 10 धावांची बहादरपारी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कव्हर्सला चौकाराला, या चौकारात देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालं. अजून एकदा इथे आता जॉन्टीने कुठेतरी पूर्णपणे माइंड फ्रेश करून हा चेंडू रिलीज केला. शुभमला अडकवण्याचं ट्रॅप केलं जात होतं, परंतु तिथे पाहिलं तर कुठेतरी त्यानं देखील चेंडू सोडून दिला. पहा मित्रांनो, काही चेंडू सोडावे लागतील मित्रांनो. कुछ पाने के लिए कुछ खोना पडतं असं म्हटलं जातं ना, तेच मैदानामध्ये चालू आहे. जरी बॉल डॉट आला तरी पुढच्या बॉलचा सामना आम्ही करू, परंतु प्रवीण देखील जोरदार गोलंदाजी करतोय. यावेळी पहा अजून एक कव्हर्स मध्ये चालला, क्षेत्ररक्षक डीप वरनं येतील, आणि इथे आपण पाहिलं बॉलला अडवलं जाईल, आणि तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा, तिसरी धावची त्याच्या सप्लायने चोरली जाईल का? यस, खराब 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 क्षेत्ररक्षण, खराब गचाळ क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पार पडतं, आणि इथनं मात्र शुभम नाईकनं तब्बल 3 धावा चोरल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. मैदानाच्या आतमध्ये अगदी सुरेखरित्या धावा पूर्ण केल्या जात आहेत. संघाची टोटल धावसंख्या पुढे चालली आणि जाऊन पोहोचेल तब्बल 53 धावा धावपटलावरती कंप्लीट झाल्या मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग टीमच्या. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आतापर्यंत समाधान कातकरीने 2 षटकं या ठिकाणी फेकी केली. पहिल्या षटकात 11 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकात 17 धावा खर्च केल्या, आणि त्यामध्ये पहा आपण प्रवीण देखील एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. एक षटकार, एक चौकार खर्च केल्या, मागच्या बॉलवरती 3 धावा खर्च केल्या. आता इथनं जर विचार केला तर चेंडू समाप्त झाले टोटल 5. अंतिम शेवटचा एक बॉल इथनं रिलीज केला जाईल गोलंदाज प्रवीण वाघमारेकडनं, आणि समोर इथनं पाहता आपण फलंदाज सचिन जाधव सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये गेला. अजून देखील खेळतो. पहा यावेळी पहा हलक्या हातानं फटका एक्झिक्यूट केलाय, तिथे झेल सुटला, आणि दुसऱ्या धावेचा कॉल. यस, 2 धावा अगदी पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातील. टाळ्यांचा कडकडाट डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चौथ्या ओव्हरचा शेवटचा बॉल 2 धावेंचा होता, आणि पाहता 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 4 ओव्हर नंतर आपण पाहता तर 2 विकेटचं नुकसान. मोक्ष वॉरियर्स दळवी खरोशी अलिबाग संघ टोटल जाऊन पोहोचला, तो म्हणजेच 55 या अंकावरती.
ते पार पडत्या. जरी टॉस जिंकला असेल विद्यासंघाने, परंतु त्यानंतर जर विचार केला तर या ठिकाणी बॅटिंग करत असताना आता जर मित्रांनो पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये संघ पोहोचला. पहा शुभम नाईक मैदानाच्या आतमध्ये आपण जर विचार केला 4 बॉलमध्ये 13 धाब्यांची खेळी मैदानामध्ये पार पाडली. सचिन जाधवचा विचार केला तर 11 बॉलमध्ये 28 धाबा आतापर्यंत वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळतात. अगदी चांगली धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आणि त्यानंतर जर विचार केला यस इथं पहा त्यांचे खंबीर साथ म्हटलं तर संघ मालक सिद्धेश दादा हंबीर याच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी अगदी पहा दोघांना देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. पहा अगदी अप्रतिम अशी साथ मित्रांनो या ठिकाणी दिली पाहिजे. अगदी प्रत्येक संघ मालक चांगला असतो, परंतु इथं आपण जर विचार केला तर मॅच मध्ये रोमहर्ष कशाने वाढेल तर या ठिकाणी बक्षिसांची जी लयलूट आहे, बक्षिसांची जी आतिषबाजी आहे ती इथं मात्र झाली पाहिजे. जमा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विकास, पहिलाच बॉल यस पंच आमच्याकडे बोलतील हा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर चालला आणि यस डेफिनेटली इट इज अ वाईट बॉल. अंपायरनं इथं घोषित केला. व्हाईट बॉलच्या मदतीने पहा संघाची एक धावसंख्या इथं पुढे सरकेल आणि 1 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 56 अंकावरती. पाहता इथं बॉलिंग ट्रॅकवरती विकास नाईक गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक इथं आपण पाहिलं तर 5वं मैदानामध्ये घेऊन आलाय. यावेळी लाजवाब कव्हर्स यस मिड विकेट आणि अगदी मिडांच्या डोक्यावरनं चेंडू सीमा रेषा पलीकडं आउट ऑफ दी पार मॅक्सिमम हिट. 500 रुपये अजून जमा होतील आणि इथं आपण पाहता फलंदाज शुभम नाईकच्या बॅटमध्ये अजून एक शानदार स्ट्रोक, दमदार षटकार. मित्रांनो पुढचा बॉल विकास नाईक बॉलिंग ट्रॅक वरती अगदी पाहिलं तर मोठे फटके शुभम नाईकची ओळख राहिली. अजून एक पहा यस बाहुबली ताकदीचा वापर केला, टायमिंगचा वापर केला. अजून एक मोठी हिट, बॉल सीमा रेषा पार येतोय शानदार बिग हिट षटकार. बॉल द्यायचं पहा, बॉल द्या. मित्रांनो आता काही दिवसापूर्वी आपण जर पाहिलं तर शुभम नाईकने मला सांगितलं आल्या आल्या की आमच्या बरोबर एक गोष्ट म्हणजे घटना घडली. त्या टेम्पो